त्र्यंबक पोलीस चौकी मागे अनवर खान यांच्या मालकीचे घर आहे। काही वर्षांपूर्वीच दुमजली घराचे पक्के बांधकाम करण्यात आले होते। त्यात खालच्या मजल्यावर एका हॉटेलचे किचन होते, तर वरच्या मजल्यावर नासिर खान भाडेतत्वावर राहत होते। बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री अचानक दुमजली घर कोसळले। वरच्या मजल्यावर राहत असलेले खान कुटुंबियातील 8 जण मलब्याखाली दबले गेले होते। अग्निशामक विभागास माहिती मिळताच 3 पथकं घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनात किशोर पाटील, प्रदीप बोरसे, सोमनाथ थोरात, दिनेश लासुरे, संतोष मेंद्रे, भीमाशंकर खोडे, इसाक शेख, शिवा ठोंबरे, यश भागवत, वैभव कवरे, अथर्व झुंबळे, महेश शिंदे यांच्यासह अन्य अशा सुमारे 40 कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करत मोहसिन खान वय 40 वर्ष, नासिर खान वय 55 वर्ष, अक्सा खान वय 26 वर्ष, मुदश्शीर खान वय 21 वर्ष, आयशा खान वय 15 वर्ष, त्याचबरोबर आयशा शेख वय 12 वर्ष, हसनैन शेख वय 7 वर्ष, जोया खान वय 22 वर्ष अशा 8ही जणांची सुखरूप सुटका केली। सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी जखमींपैकी एकाची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले। सर्व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिक तरुणांनीही धावपळ करत अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली। घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। भद्रकाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे। घराचे बांधकाम व्यवस्थित नसल्याने घर कोसळल्याची चर्चा परिसरात घडली। घडलेल्या घटनेत घराच्या समोर पार्किंग असलेल्या 5 दुचाकी मलब्याखाली दबून नुकसान झाले। तसेच घरातील संपूर्ण साहित्याचे देखील नुकसान झाले आहे। आज दिनांक 20/8/2025 रोजी 9:15 वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलॅप्स झालेली आहे। त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्नआउट झाला। घटनास्थळी जेव्हा पोहोचले आमचे कर्मचारी, त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहे। त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली। 3 बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील, आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा ते वरती गेले, 2 मजली इमारत होती, RCC बांधकाम होतं। त्याच्यामुळे ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास 7 लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। किती लोक होते? सततधार पाऊस चालू आहे। पावसाच्या त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून एखाद्या वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेला असेल, त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलॅप्स झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।